या समाजाच्या न्यायासाठी गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हे आमरण उपोषण आत्ता मी बसलोय, सुरू झालंय। मी माझ्या मतावरती ठाम आहे, मी आमरण उपोषणावरती ठाम आहे। ही प्रशासनानं परवानगी नाकारलेली नाही आहे, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे। गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे। यामुळं काही कारण नसताना नाकारली, काहीच कारण नसताना नाकारली। आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका, मी खंबीर आहे लढायला। कामं बुडवायचे नाही आहेत, याचा अर्थ परवानगीचा काही नाही आहे, परंतु कामं सोडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही। याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना, पंचाळ सरांना आणि SP साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक, आमच्या येणारे लोक हे स्वयंपूर्तीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत, त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे। हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे। गाडीला मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं, येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला हे करणं, किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या असल्या तर तेच फोडणारे स्वतः आणि मराठ्यावर नाव घालणार आहेत। ही सगळी कायदा सुव्यवस्था न बिघडू देण्याची जबाबदारी SP साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे, आणि गृहमंत्र्यांची सुद्धा आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे। आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नये, कारण ते निवेदनच याच्यासाठी दिलेले आहेत की त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे, मराठ्यांना करायचा नाही। जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत, कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगा जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहे। याला सगळे जबाबदारी ते पुरे गावावर आणणार आहेत। जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतंय, परंतु ही सगळी SP साहेबांची, कलेक्टर साहेबांची जबाबदारी, हे निवेदन देणारे जातीय तेढ घरून जातीय दंगली करणार आहेत, ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे। आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आपण शांत राहायचं, यांना काय करायचं तर करू द्या, नंतर बघू काय करायचं। नाही, त्या विषयावर मला नाही बोलायचं। अनेक लय मोठे आहेत, ते नाही का दिसले तुम्हाला, ते बी लय मोठे आहेत आणखी। कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला, बरेचसे जण, असं काय नाही, पण गाव एकीकडून आहे ना। मी तर चाललो होतो, जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे। पण जातीय तेढ या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला। ते झालं गेलं, निवडणुकीचा विषय होता, झालं गेलं, ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं, ते सगळी शांतता आहे। हारजीत कोणाची ना कोणाची तरी होतच असती, परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत, उद्या आम्ही देऊ ना मग, तुमचे असल्यानंतर। आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला बी आम्ही असेच निवेदन द्यायचे का? आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे, आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे, आमचे मुलं शाळेत जाणार आहेत, जातीय तेढ निर्माण या जाणार, कोणती तरी यात्रा निघणार आहे, आता त्या यात्रेमुळे होणार आहे, तुम्ही रद्द करणार आहे का? तुम्ही ती रद्द करणार आहे का? मग म्हणजे असं नसतं। मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा, कायद्याचा, म्हणून मी 4चं पुढं ढकललं 8 जूनला। आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना, आता नाकारायचं काही कारणच नाही। त्या मुद्द्यावर येऊया। आता पुन्हा चौथ्यांदा उपोषण करण्याची वेळ का आली? कुठले मुद्दे असणार आहे त्या उपोषणाच्या वेळेस मागणीची? सरकारनं, शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आदेश काढलेला, ती अधिसूचना, तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी, यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे। त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते, तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, तोही कायदा तुम्ही पारित करू शकता। तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ, वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण, त्याही मागे घेण्यात यावं। हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं, सातारा गव्हर्नमेंटचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं। अनेक जे ज्या विषय आमचे त्याच्यात ठरलेले ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं, ते तातडीनं करावेत। आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला द्या, हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील। माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या, सरकार असाल तर, मला राजकारणाकडे जायचं नाही, हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील, पण आम्हाला द्या, मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही। परवानगी न देणं हा सरकारच्या रणनीतीचा भाग असू शकेल? 100% निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही, त्यांनीच घडून आणलं हे षडयंत्र। 10 महिने का नाही दिलं? 10 महिने का नाही दिलं? हे सरकारचं षडयंत्र आहे। सरकारलाच आंदोलन मोडीत काढायचं आहे गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब मराठे मोठे होऊ द्यायचे नाही,
हे त्यांचं स्वप्न आहे, हे त्यांनीच केलं. पाटील, अंतर्वादी सराटीमध्ये 300 पोलिसांचा बंदोबस्त आहे. राईट कंट्रोल म्हणजे दंगा नियंत्रण पद्धत आहे. SRPFच्या 4 तुकड्या तैनात आहे. जालन्याचे पण 150वर पोलीस आहेत. खूप जास्त बंदोबस्त आहे. कसं बघतो? काय बंदोबस्त लावला असेल त्यांनी, कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेसच आरोप म्हणून करायचा नसतो, की त्यांच्या लक्षात आलं असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांनं निवेदनं दिले, जाणून बुजून. निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला माहीत झालं आहे आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत. त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल इथं जातीय दंगल ते करतील, जातीय तेढ निर्माण करतील, म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे. नसतं मग आम्हाला दोपटायला लावले असतील, दोन्हीपैकी एक काहीतरी. एक तर आता तुम्ही बोलताना असं म्हणाले की यात्रेचा विषय तुम्ही काढता. नाही, नुसता यात्राच नाही. बघा, मी परवाही सांगितलं होतं की अंबड तहसीलला कडक आचारसंहितेत उपोषण सुरू होतं, कडक आचारसंहितेत. मग ते कसं काय चाललं? मी DYSP साहेबाला विचारलं हे, मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण कित्येक तरी सुरू होते. मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं. समजा आता अंबड तहसील समोर जर उपोषण बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं, तर अंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळं आम्हाला रहदारीला त्रास होतो, जातीय तेढ निर्माण होईल. मग आम्ही हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायचे का दुसऱ्याकडे, दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडं हिंगोलीला नेऊन ठेवायची का? असं चालतं का? समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक काही दवाखाने आहेत, काही पण आहे, पेट्रोल पंप आहेत. मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्या लय रहदारी होती, माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा, याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला, जीवनात येता जाताना जातीय तेढ बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला, आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो, तर मग ते उचलणार आहेत का तिथून? ती वस्तू आम्ही सांगितलेली. आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार, मी निवेदन पाठवतोय, त्यांनी शपथविधी घेऊ नये, त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो, मग घेणार नाहीत का ते? असं नसतं हो, असं नसतं. आंदोलनाला जातीय सलोखा बिघडतो हा गंभीर आरोप करण्यात आलेला, त्याच्याबद्दल काय म्हणतो? हा, मग आता निवेदन देणारे कोण आहेत? जातीय तेढ. आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो, आमच्यावर हल्ला झाला, आम्ही काही केलं का? नाही केलं. आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो. इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या. ती जातीयवाद नाही का? तेव्हा जातीयवाद नाही का? बरं, हे जाऊ द्या. मी 20 वर्षापूर्वी नव्हतो, आता आहे. माधव पॅटर्न कसं काय आला? मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्रतिमोर्चे कसं काय काढले? याला काय म्हणायचं? आम्ही कुठं काय म्हणलो आधी? तुम्हीच जाती तेढ निर्माण करा. आता आम्ही इथं बसायलो, आता निवेदन तुम्ही दिले, आता त्याला जातीवादी म्हणतात का काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? आम्ही कुठं जातीवाद केला? तुम्ही उपोषणाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुम्ही आंदोलनाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुमचा अधिकार आहे. तसा मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही, शांततेत आंदोलन करण्याचं. याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही. त्या जोरावर बसलोय मी आज. यांनी नाकारलं, हे चालवतात कायदा म्हणून यांनी काही करावं, गैरवापर करावा, ते मी ऐकून घेत नसतो. मी ऐकलं ना आधी 4 तारखेला ते मला आचारसंहिता आहे, आपण त्याचा सन्मान केला, आचारसंहितेचा कायद्याचा सन्मान केला, 8ला ठेवलं. आता काय प्रॉब्लेम आहे? तहसीलदार येऊन म्हणतात तुम्ही एक निवेदन द्या, काही अडचण नाही. आता काय अडचण नसणार आहे द्यायला, तुम्ही नाकारता, याचा अर्थ ठरवून नाही का केलं तुम्ही? तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं, स्थगितीला परवानगीची गरज नाही. आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं, परंतु मी इमानदार आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस देत असतो. तसं दिलं आणि आता तुम्ही नाकारणार म्हणणार. असं कसं? गोरगरिबाचा कायदा काय गोरगरिबाच्या मुंडक्यावर पाय द्यायसाठी नाही, त्यांना न्याय देण्यासाठी. आम्हाला उपोषण सुरू झालंय का आता? हो, सुरू झालं. तुम्ही जे 6 महिने सलग आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. प्रत्यक्ष जो काही असेल तो मतदारांनी दाखवून दिला. ती भीती आता विधानसभेच्या तोंडावर सरकारला वाटत असेल का? नाही, मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला, एवढीच वेळ आहे. आम्ही सांगितलंय तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना. उपोषणाला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो तर आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना, उगं. आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही. आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला. आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय मार्गी काढा, हे म्हणणं आहे आमचं. आत्ता या उपोषणाच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही सलग 21 दिवस 22 दिवस उपोषण केलेलं होतं. त्यावेळेसही पाणी किंवा औषध किंवा कुठलीही गोष्टी घ्यायला तयार नव्हतं. यावेळेस त्याचं स्वरूप कसं असेल? या उपोषणाचं सगळं बंद आहे, कडक उपोषण सुरू.
करायचे ना समाजासाठी, जीव राखून का करायचं, हातचा राखून कशामुळं करायचं? जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं, स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं. आणि मी काय चूक नाही करत. मी कायद्याचा सन्मान केला होता, आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं. त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायद्याचा सन्मान करणं. जे कायदा चालवतात त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं बसविलेलं नाही. 27 जानेवारी रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं सगळे सोयरेच्या देशासंदर्भात. कायद्यात 1 महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल, 20 दिवसानंतर ते पूर्ण होईल सांगितलं होतं, पण त्यानंतर ते होऊ शकलं नाही. पण त्यावर असं सांगितलं जातं की त्याच्या ज्या आक्षेप सुनावण्या जे काही आहेत त्यावर काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल अशी एक माहिती मिळते आहे. आता 5 महिने झाले ना, याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा? 5 महिने साधा वेळ आहे का? 5 महिने म्हणजे थोडा वेळ नाही ना, याच्यापेक्षा किती द्यायचं? आणि बघायचं का नाही, सरकारचं काम असतं ते. अधिसूचना त्याच्यावर हरकती आल्या का बघायच्या आहेत का नाही बघायचं, सरकारचं काम असतं. आता तुम्ही एक बसताना सापडीत ती कवरच जाईल. आमचे पोरं काय मारायचे का शिक्षणापासून आणि नोकरीपासून? तुमच्या 3ऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते. ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे, पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता. त्यांच्या विरोधात तुमची उपोषणसुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्यांच्या विरोधामुळं. आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे? ते काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहते? मुख्यमंत्री आहेत ते, त्यांच्यावर विश्वास असणारच ना. शेवटी जनता आहे आम्ही. आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाही आहे. ते बोलले तर आम्ही बोललेलो. त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे, त्यांनीही प्रश्न मार्गी काढला पाहिजे. ते काढतच नाहीत. ते लोक फोडणार, काड्या करणार, मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना. पण त्यांनी इथून पुढं तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा, हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील. पाटील, असंही बोललं जात आहे की तुम्ही बीजेपी विरोधी आहात, बीजेपीचे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात केलेली आहे, असंही महाराष्ट्रातून अनेक जण बोलत आहेत. बोलून द्या ना, त्याला काय, त्याला नाविलाज. त्याला कोण काय बोलावं, ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते बोलणाऱ्याला नाही गिनत आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत. आम्हाला गोरगरिबांचे, मराठीचे लोक मोठे करायचे, लेकरं मोठे करायचे, त्याच्यासाठी. ते बोलणारा फालणाऱ्यासाठी नाही. मी त्यांची भूमिका तुमच्याविषयी पॉझिटिव्ह राहिली होती, नंतरच्या काळात कशी बदलली हे नाही माहीत, पण त्यावेळेस आपण बी सोडलं. चुकला कोणी, आपण बी सोडत. त्यामुळं ते कोणी असो, पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे. तसं आमचा पण आहे की ते मार्ग 100% शिंदे साहेब याच्यात मार्ग काढतील. आणि फडणवीस साहेबांसुद्धा आव्हान करतोय ना. ते काय प्रॉब्लेम होतोय बघा, तुम्हाला खरं सांगतो मी, की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते. आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ते म्हणतात मला विचारित नाही. विचारित काय होतं, ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं, त्यावेळेस ताठून बसता समाजाने विचार. आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढं होऊन हा विषय मार्गी काढावा. हा समज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. आपण असं म्हणल्यावर नाही येणार. ते लोकांची नाराजी लय वाढल्यावर मग म्हणणार, तेव्हा सगळं हातातून गेलं असतं मग येऊन काय करता. आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही. आमची भाषाच कळती का? मला नाही करायचं, माझ्या समाजाला पण नाही करायचं. तुम्ही आमचं ठरलेलं द्या. मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही. की उशिरा लक्ष दिले. कोंडीचा काय संबंध? प्रमुख आहेत ते. कोंडीचा काय संबंध? ते प्रमुख आहेत. पाटील, उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होते असं तुम्ही बोलला. लोकसभेला त्यांनी तसं केलं, आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं. नाही, मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द. की बघा मग आता एवढे निकाल लागलेत, एवढं वातावरण गरम आहे, याच्यात तर कोणच उपोषणाला बसणार नाही राव. कोणी म्हणून सत्ता हातात घ्या मोकळे व्हा. काय मागं पडायचं यांच्या. मला नाही जायचं त्याच्यात म्हणून मी रक्त जाळायला लागलोय. मी सावध करायला लागलोय. पहिला आंदोलका संदेश आहे तसा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे? नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही. मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे. मग मात्र मग नाही खोटा निघत. त्याला माझा नाविलाज आहे. मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका. गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार. त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत.
आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या. नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही. मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा. परत बोंबलू नका. ते आमदारामध्ये बोंबलत असतील. पण फक्त भाजपच का इतर पक्षाचे का? म्हणलं मग घेतले नाव होते 2-3 भाजप शिवसेना म्हणलंच ना, सगळेच म्हणतोय ना मी म्हणजे काय विरोधी पक्षावाले जा हां बस का. पण आम्हाला द्या, आम्हाला राजकारणात नाही यायचं. पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा. लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला, विधानसभेत मोठा असेल मग नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडिणार, आता सुप्त होते. नाव घेऊ पाडिणार. तुम्ही पण उभं राहणार? नाही, राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार. मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी. मग कोणत्या जातीचा उमेदवार असतो? विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकारने निर्णय घ्यावा. नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही 288 उभे करणार. नाही, मग पर्याय काय आमच्या पुढे? आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलं की द्या. तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढे पर्याय काय? मग पर्याय काय? स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहात की मग आश्वासनावर की यावेळेस थेट अंमलबजावणीवर? आता आमच्या दारात उघडी देत का उडत नाही कुठं सरकारला चर्चेला यायला. यावेळेस बघू नेत्यांना येता येईल ना? बघू. नाही बघा, आता हे आंदोलन आहे, दरवाजे तर चर्चेचे खुलेच आहेत. 288 जागा तुम्ही लढवणार आहे, मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय कसं? नाही, ते आताच कसं ते पुढे सांगू काय राजकारणात सांगत नसते जणू. 27 बऱ्यापैकी जानेवारी राजकारण शिकले. हा, मग शिकिलं मला त्यांनी. 2023 रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे. लागलाय, पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळालं ना सगळ्या सोयऱ्याला. ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय. चला, मराठ्यांचा हट्ट जो आहे, जी मागणी आहे हक्काची ती मिळाली. बरं, आता त्याच्यानंतर अंमलबजावणीचा मुद्दा राहिलेला होता, त्याच्यावर सूचना आणि हरकती येणार होत्या, तर त्याला सुद्धा आता 5 महिन्याचा कालावधी आहे. तर यानंतर तुम्ही काही फॉलोअप घेतलाय का सूचना आणि हरकतीसाठी आणि त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, फॉलो